पुढील प्रकार सर्वनाम. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. नामांची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामांचे मुख्य कार्य आहे. सर्वनामांना प्रतिनामे असे म्हणतात. त्यांना सर्वनामे म्हणण्याचे कारण एकच आहे, कारण ते सर्व प्रकारच्या नामांसाठी वापरता येतात. सर्वनामांचे 6 प्रकार पडतात. जसे पहिला प्रकार आहे पुरुषवाचक, दुसरा दर्शक, तिसरा संबंधी, चौथा प्रश्नार्थक, पाचवा सामान्य, यालाच अनिश्चित सर्वनाम असे सुद्धा म्हणतात, आणि 6वा प्रकार आहे तो म्हणजे आत्मवाचक. मराठीत खालीलप्रमाणे 9 सर्वनामे वापरली जातात. जसे मी, तू, तो, हा, जो, कोण, आपण, काय व स्वतः. पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनामे. पुरुषवाचक सर्वनामांचे खालील 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनामे. बोलणारा स्वतःच्या नावाऐवजी जी सर्वनामे वापरू शकतो त्यांना पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. जसे मी, आम्ही, आपण, स्वतः. दुसरा प्रकार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे. जसे तू, तुम्ही, आपण, स्वतः. ही सर्वनामे आपण ज्यावेळी समोरच्या व्यक्तीसाठी वापरू तेव्हा ती द्वितीय पुरुषवाचक असतात. तिसऱ्या म्हणजे जो आपल्या समोर नाही किंवा ज्याच्याबद्दल आपण बोलतोय किंवा लिहितो ते सर्वनाम तृतीय पुरुष असते. जसे तो, ती, ते, त्या. आता प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचे उदाहरण. मी शिक्षक आहे. द्वितीय पुरुषवाचकचे आपण छान दिसता. तर तृतीय पुरुषवाचकचे तो आजारी होता. अशा प्रकारे बोलणारा, समोरची व्यक्ती व तिसराच घटक यावरून पुरुषवाचक सर्वनामांचे 3 प्रकार पडतात. सर्वनामांचा दुसरा प्रकार आहे ती म्हणजे दर्शक सर्वनामे. जवळच्या व लांबच्या घटकाचा निर्देश करताना त्या घटकाच्या नावाऐवजी हाही हे किंवा तो ती ते चा वापर केला तर ती दर्शक सर्वनामे होतात. जसे तो शिक्षक आहे, हा हत्ती आहे, ही मुलगी आहे. पुढचा प्रकार संबंधी सर्वनामे. पहिल्या वाक्यात जो व्यक्ती असतो तोच दुसऱ्या वाक्यात असतो हे दर्शवण्यासाठी पहिल्या वाक्यात जो, जी, जे, ज्या या सर्वनामांचा वापर केला जातो व त्यासाठी पुढील वाक्यात तो, ती, ते, त्या या दर्शक सर्वनामांचा वापर केला जातो. म्हणून जो, जी, जे, ज्या हे पुढील दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवितात म्हणून त्यांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. जसे जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला. यात जो हे संबंधी सर्वनाम आहे कारण ते तोशी संबंध दाखविते. पुढचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनामे. एखाद्या नावाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेला प्रश्नसूचक शब्द हा प्रश्नार्थक सर्वनाम असतो. जसे कोण येऊन गेले, कोणी फोडला हा कप, काय हवे तुला. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे. कोण व काय यांचा वापर नेमका कोणत्या व्यक्तीसाठी केला आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणतात. अशा वेळी हे वाक्य विधानार्थी किंवा उद्गारवाचक असते. जसे कोणी यावे, टिकली मारून जावे, कोणी कोणास काय म्हणावे, कोण ही गर्दी या सर्व वाक्यात कोण व कायचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला नसून हे अनिश्चित व्यक्ती दर्शवितात म्हणून त्यांना सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे म्हणतात. आत्मवाचक सर्वनामे. आपण, स्वतः, निज यांचा वापर जर कर्त्यानंतर केला तर त्यांचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा ती आत्मवाचक सर्वनामे होतात. जसे मी स्वतः त्याला पाहिले, तू स्वतः मोटार हाकशील का, तो आपण होऊन निघून गेला, पक्षी निज बाळांसह बागडती.
परंतु स्वतः व आपण यांचा वापर वाक्यात कर्त्याऐवजी केल्यास ती प्रथम किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे होतात. जसे आपण छान दिसता या वाक्यात आपण हा शब्द द्वितीय पुरुषवाचक आहे, तर स्वतः जाऊन येतो यात स्वतः शब्द प्रथम पुरुषवाचक आहे. जर सर्व मानवजातीला लागू पडणारे वाक्य असेल व आपण व स्वतः या शब्दांचा वापर कर्त्याच्या जागी केला असेल तरी सुद्धा ते आत्मवाचक असतात, कारण अशा वाक्यातील माणूस हा कर्ता लिहिलेला नसतो. जसे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या वाक्यात अप्रत्यक्षरित्या माणूस हा शब्द सुरुवातीला आहे, म्हणजे वाक्य असे आहे माणूस स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. याचा अर्थ असा होतो आपण व स्वतःचा वापर कर्त्यानंतर केल्यास ती आत्मवाचक होतात, तर कर्त्याऐवजी केल्यास पुरुषवाचक होतात. परंतु सर्वांना लागू पडणाऱ्या वाक्यात सुरुवातीला करून सुद्धा ती आत्मवाचक असतात, कारण अशा वाक्यातील माणूस हा करता लिहिलेला नसतो. निज हा शब्द निश्चित आत्मवाचक आहे, कारण तो नेहमी नामाच्या नंतर वापरतात. फक्त आपण शब्दाची जात विचारल्यास पुरुषवाचक सांगावी, परंतु स्वतः शब्दाची विचारल्यास मात्र आत्मवाचक सांगावी. सर्वनामांचा लिंग विचार. मराठीत मूळ सर्वनामांपैकी फक्त 3 सर्वनामे बदलतात, म्हणजे 9 सर्वनामातील फक्त 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. जसे मी लिंगानुसार बदलत नाही, तसेच तू सुद्धा बदलत नाही. तोचे मात्र ती होते व नपुंसक लिंग ते होते. हा ही हे व जो जी जे हे लिंगानुसार बदलतात, परंतु कोण, आपण, काय आणि स्वतः हे मात्र बदलत नाहीत. सर्वनामांचा वचन विचार. 9 सर्वनामांपैकी 5 सर्वनामे वचन भेदानुसार बदलतात. जसे मीचे आम्ही होते, तूचे तुम्ही, तोचे ती ते त्या, तर हाचे ही हे ह्या होते. जोचे जी जे ज्या होते, तर कोण, काय, आपण, स्वतः हे बदलत नाहीत. सर्वनामांचा विभक्ती विचार. सर्वनामे नामांच्या ऐवजी येतात, म्हणून नामांना जे विभक्तीचे प्रत्यय लागतात तेच सर्वनामांना असतात. सर्वनामांना कधीही हाक मारता येत नाही.